मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या नवीन लेटेस्ट एपिसोडमध्ये आपल्याला पुढे असं पाहायला मिळणार आहे की इकडे जानकी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असते आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी तिच्याकडे पोलीस येतात आणि डॉक्टरांना विचारतात सध्या पेशंटची तब्येत कशी आहे. त्यावर ते सांगतात सध्या ह्यांचा BP नॉर्मल झालेला आहे आणि ह्यांना लगेचच डिस्चार्ज होईल फार फार तर दुपारपर्यंत. त्यानंतर ते म्हणतात असं असेल तर चांगलंच आहे, कारण ह्यांना तिथनं कोर्टामध्ये घेऊन जायचं आहे. त्यावर ऋषिकेश म्हणतो जानकी तू काळजी करू नको, सौमित्र तुझी बेल लवकरच करेन असं त्या जानकीला सांगत असतो. त्यानंतर इकडे घरी ऐश्वर्या आलेली असते तर तिला त्या सौमित्रा विचारतात अगं काय गं सारंग तुझ्यासोबत नव्हता का, रात्रीपासनं सारंग घरी आलेला नाहीये. त्यावर ती म्हणते ठीक आहे येतील मग. त्यावर ते नानासाहेब विचारतात तुला काही माहीत आहे का सारंग कुठे गेलेला आहे. त्यावर ती ऐश्वर्या म्हणते नाही नाना मला त्यांच्याबद्दल काहीच माहीत नाही. त्यावर ते म्हणतात कमाल आहे, तुला तुझ्या नवऱ्याबद्दल काहीच माहीत नाही, तो कुठे गेला आहे आणि तो रात्रभरपासून आलेला नाही याचंही तुझ्या चेहऱ्यावर काहीच गांभीर्य दिसत नाही. आणि सौमित्राही तिला असंच काहीसं बोलायला लागते. ते बोलणं ऐकून ती म्हणते नाही आई एवढं काय तुम्ही टेन्शन घेत आहात, आता नाही तर सारंग थोड्या वेळानं तर येईलच ना, असं तुम्ही बोलत आहात जसं की तो कधी वापसच येणार नाही. ते शब्द तिचे ऐकून सौमित्राला धक्का बसतो. सौमित्रा तिला रागवते आणि तेवढ्यातच इकडे त्यानंतर सौमित्र आणि अवंतिकाही तिथे येतात. त्यावर ती सौमित्रा त्यांना सांगते अरे रात्रीपासनं सारंग घरी आलेला नाही आहे आणि मला फार त्याची काळजी वाटत आहे. त्यावर अवंतिका म्हणते आई तुम्ही काळजी करू नका, सारंग भाऊजी लवकरच घरी येतील, आम्ही शोध घेऊ त्यांचा आणि जर तुम्हाला काही कळालं तर तुम्ही देखील आम्हाला सांगा. आत्ता सध्या मला जानकी वहिनीच्या बेलसाठी कोर्टात जायचं आहे, नाहीतर आम्ही इथे थांबलो असतो, पण ते जास्त महत्त्वाचं आहे असं तो जानकीचा. तर अवंतिका त्याला म्हणते अगं ऐश्वर्या तुला रात्रीपासनं सारंग भाऊजी आलेले नाही आहेत तर आपल्या नवऱ्याला साधा एक करून कॉल बघावा असंही वाटलं नाही का. त्यानंतर ती म्हणते तुम्हाला कोर्टात जायला उशीर होत असेल ना तर आता तुम्ही निघा. त्यानंतर सौमित्रा रडायला लागते. त्यावर ती ऐश्वर्या सौमित्राला म्हणते आई तुम्ही नका रडू, सारंग येतील आणि एखाद्या वेळेस ते त्यांच्या मित्राच्या घरी गेलेले असतील. त्यावर ती म्हणते अगं ऐश्वर्या असे कितीसे मित्र आहेत त्याचे आपल्याला माहीत आहे ना. त्यावर ती म्हणते ठीक आहे आई तुम्ही शांत व्हा, मी त्यांना शोधते. त्यावर ते म्हणतात अगं तुला काय वाटलं आम्ही त्याला कॉल केले नसतील का असं नानासाहेब ऐश्वर्याला म्हणतात आणि म्हणतात असं झालं ते बैल गेला आणि झोपा केला. आता म्हणजे किती वेळानं तू फोन करत आहेस, काल रात्रीपासनं तुझा नवरा नाही आहे आणि तू आत्ता त्याला कॉल करून बघत आहेस. आणि त्यानंतर ते वकील म्हणजे सौमित्र आणि अवंतिका कोर्टामध्ये जायला निघतात. त्यावर ऐश्वर्या म्हणते मीही जाते. त्यावर नानासाहेब म्हणतात नाही बरोबर आहे, कसं आहे ना तुला तर कोर्टामध्ये जायलाच पाहिजे, त्या जानकीला काय शिक्षा होते काय नाही हे तुला बघायलाच पाहिजे, ते जास्त महत्त्वाचं आहे. सारंगचं काय तो येईल नाही तर बसेन तिकडंच. त्यावर ती म्हणते नाही तसं म्हणजे मी त्यांनाही शोधते आणि येता येता तिथनंही येते. त्यावर नानासाहेब म्हणतात जा आधी त्या सारंगला शोध, जरा तरी काहीतरी वाटू दे तुला तुझ्या नवऱ्याचं ऐश्वर्या असं म्हणतात. आणि त्यानंतर ऐश्वर्या तिथनं कोर्टामध्ये येते आणि त्यानंतर ते जजही तिथे येतात आणि म्हणतात ॲडव्होकेट सौमित्र खटला चालू करावा. त्यावर ते विचारतात जानकी मिसेस जानकी रणदिवे तुमची सध्या तब्येत कशी आहे. त्यावर ती म्हणते बरी आहे मिलॉर्ड. आणि सौमित्र म्हणतो मिलॉर्ड मिसेस रणदिवे जरी म्हणत असल्या त्यांची तब्येत सध्या बरी आहे पण त्या आणखी पूर्णपणे बऱ्या झालेल्या नाही आहेत आणि त्यांना बेल मिळावी मी अशी याचिकाही इथे दाखल केली होती, कारण त्यांना बिलकुलही तब्येत ठीक नाही. त्या दिवशी त्यांचा BP लो झाला होता आणि लो BP झाल्यामुळे त्यांच्या हार्टवरही ताण आला आणि त्यानंतर डॉक्टरांनीच असे रिपोर्ट दिले आहेत, जर असं पुन्हा झालं तर त्यांच्यावर गंभीर प्रसंग ओढवू शकतो, त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. आणि त्यानंतर तो म्हणतो हा माझ्या अशिलाचा स्वभाव आहे मिलॉर्ड, आत्ता सध्या आम्हाला माहीत आहे त्यांची तब्येत बरी नाही आहे तरी देखील त्या म्हणत आहेत त्यांची तब्येत बरी आहे, कारण हा माझ्या अशिलाचा स्वभाव आहे, त्यांना नेहमीच वाटत असतं त्यांच्यामुळे
आपल्यामुळे दुसऱ्या कोणाला त्रास व्हायला नको. नंतर इकडे घरी गुलाबदा सौमित्राला सांगत असतो, मी सगळ्यांना सगळीकडे विचारलं, सारंग भाऊ आले होते का, तुम्हाला दिसले होते का? मी मळ्यामध्ये गेलो, शेतातही गेलो, एवढंच काय तर बाजारपेठेमध्ये आणि कंपनीच्या गेटवरही गेलो, वॉचमॅनलाही विचारलं, पण सगळे म्हणले की इथे कुठे सारंग भाऊ आलेले नव्हते. त्यावर ती सौमित्रा म्हणते, हा नक्की गेलाय कुठे? असं कसं कोणालाच माहीत नाही न सांगता हा निघून जातो? आणि त्यानंतर ते नाना म्हणतात, खरंच मलाही आता जरा काळजी वाटायला लागली आहे. आपण त्याच्या सर्व मित्रांना कॉल केले पण त्याचा काही पत्ता लागेनासा झालेला आहे. त्यानंतर ते वकील म्हणत असतात की मान्यवर, माझं असं म्हणणं आहे की मी हा पुरावा आधीच कोर्टामध्ये दिला होता आणि ह्यांच्यावरचे सर्व आरोप सिद्धही झालेले आहेत. तसा तो व्हिडिओ तुम्ही पाहिला होता. मग ह्यांना बेल कशी आणि कोणत्या बेसवर भेटते? त्यानंतर सौमित्र म्हणतो, ऑब्जेक्शन युअर ऑनर, कारण की हा आधीही ह्यांच्या फसवण्यात आलं होतं. ह्यांच्यासारखी वेशभूषा करून आणि ह्यांच्यासारखा गजरा माळून तिथे ह्यांना फसवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. कशावर? त्या व्हिडिओमध्ये आमचे अशील म्हणजे जानकी आहे. त्यावर तो अपोजिट पक्षाचा वकील म्हणतो, कारण ह्यांच्यासारखी वेशभूषाचा विषयच येत नाही. तिथे धडधड ह्यांचा चेहरा दिसत आहे आणि ह्यांची ज्या रंगाची साडी तिथे त्या माणसाने पाहिली होती, ह्यांना त्या साडीमध्ये तीच साडी असणारी बाई तिथे तिने ह्यांना ढकलून दिलेलं होतं. हे आपण सर्वांनीच त्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. त्यावर सारंग म्हणतो, बाजारपेठामध्ये अशा अनेक रंगाच्या आणि डिझाईनच्या सेम साड्या असतात. याचा अर्थ असा नाही की ती बाई जानकीच होते आणि जानकीनेच हे सर्व केलेलं आहे. तर सौमित्र तिचे मेडिकल रिपोर्टही त्या जजला सबमिट करतो आणि त्यानंतर ते निर्णय देतात की जानकी यांना 15 दिवसाची बेल मंजूर केली जात आहे आणि तोवर ह्यांनी जर डेड बॉडी सापडून आणली, पोलिसांनाही त्यांचं काम करण्यासाठी वेळ दिला जातो आणि इकडे जानकी यांनाही त्यांचा प्रूफ सापडण्यासाठी बेल थोडी मंजूर केली जात आहे. त्यांची मेडिकली तब्येत ठीक नाही या कारणास्तव. आणि त्यानंतर ती डिक्लेअर करते की त्या जानकीची बेल आणि म्हणते कोर्ट डिसमिस. त्यानंतर जानकी आणि सर्वजण घरी येतात. त्यावर जानकीला ऋषिकेशला समजतं की इकडे सारंग भाऊजी घरी आलेले नाही आहेत. त्यानंतर ती म्हणते, आई तुम्ही काळजी करू नका, सारंग भाऊजी लवकरच घरी येतील. त्यानंतर ती ऐश्वर्या म्हणते, मी थोडा आराम करते, मी फारच थकली आहे. त्यावर ती म्हणते, माझ्यावर आरोप केलेस तू आणि मला जेलमध्ये टाकलंस आणि मात्र म्हणत आहेस की तू थकली आहेस. खरंच तुझी कमाल आहे ऐश्वर्या. त्यानंतर ऐश्वर्या तिथनं जायला लागते. तेवढ्यातच तिथे पोलीस येतात. ते पोलिसांना पाहून सारंग म्हणतो, तुम्ही इथे कशासाठी आलेला आहात? जानकीला तर बेल मंजूर झाली आहे. त्यावर ते पोलीस सांगतात, कसं आहे ना, तुमच्या घरी कोणत्या ना कोणत्या कारणाने आम्हाला यावंच लागतं. कारण तसं आहे ते, मी इथे जानकीसाठी आलेलो नाही आहे, तर माझं येण्याचं वेगळं कारण आहे. आम्हाला काल एका पाण्यामध्ये गाडी सापडली आणि त्या गाडीचा ॲक्सिडेंटही झालेला होता आणि ती गाडी तुमच्याच नावावर रजिस्टर आहे. त्यावर तो म्हणतो, हो म्हणजे ती गाडी नानांच्या नावावर रजिस्टर आहे, पण नेहमीच तो गाडी तर सारंग चालवत असतो. त्यावर ते ऐकून सौमित्राला धक्का बसतो, कारण सारंग ही काल रात्रीपासून गायब होता. त्यावर ते पोलीस त्यांना सांगतात, असंही आहे की सारंगचाही मृतदेह बॉडी सापडलेली आहे, पण सारंग त्या गाडीमध्ये काही नव्हता, वेगळीकडे त्याची बॉडी सापडली आहे. त्यावर सौमित्रा म्हणते, तुम्ही हे सर्व काय बोलत आहात? बॉडी वगैरे माझ्या सारंगला काहीही झालेलं नाही आहे. त्यावर पोलीस म्हणतात, आता तुम्हीच काय ती खात्री करून घ्या, नक्की ती बॉडी कोणाची आहे आणि ती खात्री करण्यासाठी तुम्हाला पोलीस स्टेशनला यावं लागेल. आणि हे सर्व ऐकून त्या सौमित्रा रडत असते, स्वतःला त्रास करून घेत असते. तेवढ्यातच तिला चक्कर येते आणि ऐश्वर्या हे सर्व ऐकून विचार करत असते, मी हे सर्व काय ऐकत आहे? हे पोलीस खरंच सांगत आहेत ना? खरंच सारंगच्या बाबतीमध्ये असं झालं असेल का? आणि सर्वजण मात्र त्या सौमित्राला चक्कर आली असते तर तिला शांत करत असतात आणि तिला तिच्या अंगावर, तिच्या तोंडावर पाणी शिंपडत असतात. आणि त्यानंतर ते म्हणतात, पोलिसांसोबत सौमित्र जातो आणि सौमित्र म्हणतो, दादा तू इथेच थांब,
तू आईसोबत काळजी घ्यायची. मी आत्ता जाऊन खात्री करून येतो काय म्हणतात पोलीस बघून येतो. आणि विश्वास ठेव आपला सारंग तो नसेलच. सारंगला काहीही झालेलं नसेल, तो सुखरूप असेल आणि आईची काळजी घ्या असं म्हणून तो तिथनं निघून जातो. त्यानंतर इकडे सौमित्राला शुद्ध येते आणि म्हणते सारंग आला का घरी, माझा सारंग कुठे आहे. आणि म्हणते ती जानकी तिला औषध देत असते. त्यावर ती म्हणते नको ग औषध, मला आता काहीच इच्छा राहिली नाही. तुझ्याकडे एखादं असं औषध आहे का की आपलं घर पूर्वीसारखं आधीसारखं होईल. ते असेल तर दे, खरंच माझ्या घरचं सुखच हरवलेलं आहे असं म्हणून ती रडायला लागते आणि म्हणते खरंच सासूबाई खरंच सांगत होत्या, आपल्या आनंदाचा जोरात आवाज केला नाही पाहिजे. आनंदाचा मोठ्याने आवाज झाला की दुःखाचे पापण्या सळसळतात असं ती सांगत असते. आणि त्यानंतर सौमित्रा रडायला लागते. त्यानंतर जानकी तिला म्हणते आई तुम्ही रडू नका, उगाचच त्रास करून घेऊ नका. मी आपल्या घरचं हरवलेलं सुख पुन्हा वापस आणेन असं ती म्हणत असते. आणि त्यानंतर ऐश्वर्या म्हणते आई तुम्ही त्रास करून घेऊ नका, सारंग नक्कीच वापस येतील. माझं प्रेम त्यांना वापस आणेन. असं काहीही त्यांच्या बाबतीत घडलेलं नसणार, ते सुखरूपच असणार. मला तर फारच काळजी वाटत आहे. त्यावर सौमित्रा म्हणते तू नकोस जास्त काळजी करू, आता तू 2 जीवांची आहेस आणि असं रडूही नकोस. मला खात्री आहे सारंगला काहीही झालेलं नसणार, तो नक्कीच वापस येणार. त्यानंतर इकडे त्या जानकीला मात्र ऐश्वर्याचे सर्व नाटकं कळत असतात आणि पोलीस थोड्याच वेळात वापस येतात आणि त्यांच्यासोबत सौमित्रही घरी आलेला असतो आणि सौमित्र रडत असतो. त्यावर सर्वजण सौमित्रला विचारत असतात काय झालं, तू का रडत आहेस, नक्की तिथे काय घडलं. आणि सारंग कुठे आहे, सारंगचा काही पत्ता लागला का, तो नेमकं कुठे आहे. त्यावर तो म्हणत असतात तुम्ही तरी सांगा इन्स्पेक्टर, हा बोलत नाहीये, तुम्हीही गप्प आहात, नेमकं आम्ही याचा काय अर्थ समजायचा असं ऋषिकेश म्हणत असतो. त्यानंतर सारंगला तो सांगतो सौमित्र सारंग आपला गेला आपल्याला सोडून. असं जेव्हा सौमित्र ऐकते तेव्हा तिला काहीच कळत नाही आणि चक्कर येते. त्यानंतर ती रडायला लागते आणि ऐश्वर्या स्वतःच्या मनाशीच असं म्हणत असते हे मी काय ऐकत आहे. आणि त्यानंतर ते पोलीस म्हणतात ते तुमची बॉडीची हे करण्यासाठी आणि मला ऐश्वर्याचं स्टेटमेंटही हवं आहे. त्यासाठी ऐश्वर्या आणि ह्यांच्यासोबत कोणीतरी ती बॉडी इकडे परत घेऊन येण्यासाठी लवकरच आमच्यासोबत या आणि पोलीस इन्व्हेस्टिगेशन आणि हे नेमका हा ॲक्सिडेंट कोणी केला, कसा झाला हे आणि CID जाच पूर्ण झाल्याशिवाय, पोस्टमॉर्टम झाल्याशिवाय बॉडी आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही. ते ऐकून सौमित्रा त्यांच्या अंगावर धावून जाते आणि म्हणते माझ्या मुलाबद्दल तुम्ही हे काय बोलत आहात, माझ्या मुलाला काहीही झालेलं नाही, मला खात्री आहे. आणि रडे तिच्या ऐश्वर्या म्हणत असते मी हे काय ऐकत आहे, माझ्या रस्त्यामधले काटे तर देवाने आपोआपच दूर केले आहेत. आता सर्व प्रॉपर्टी ही माझ्याच नावावर आहे आणि आता मला कोणाला उत्तर देण्याचीही गरज पडणार नाही. असंही त्या बुटक्या वांग्याला कळालंच होतं की ही प्रॉपर्टी मी एकटीच्याच नावावर केली आहे आणि जर त्याने कधी ना कधी तर तोंड उघडलंच असतं. त्यामुळे बरं झालं तो गेला. आणि त्यानंतर ती रडण्याचं नाटक करून तिकडे जाते आणि इकडे आधीच जानकी आणि ऋषिकेश पोहोचलेले असतात. जानकी आणि ऋषिकेश सारंगला म्हणतात आता आपला प्लॅन सक्सेस झाला. आणि त्यानंतर तिथे ऐश्वर्या येते. त्यावर लगेचच जानकी आणि ऋषिकेश रडण्याची ॲक्टिंग करायला लागतात. तर मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे नवनवीन लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी आत्ता चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट मात्र नक्की करा.